महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार मुसंडी मारत महाविकास आघाडीचा पराभव केला। विशेष बाब म्हणजे भाजपनं ज्या मुस्लिम मतांवरनं ठाकरेंसह महाविकास आघाडीला लक्ष केलं त्या मुस्लिम मतदारांनी सुद्धा बहुतांश प्रमाणात महायुतीला साथ दिल्याचं चित्र दिसतंय। अत्याचार वही होते हैं जहां बटे हैं और जहां बटे हैं वही कटे भी हैं। एक है तो विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतांवरून चांगलंच राजकारण तापलं होतं। लोकसभा निवडणुकीत भाजपनं काही मतदारसंघात वोट जिहादचा आरोप केला होता। विधानसभेतही बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ हेच्या नाऱ्यावरून आरोप प्रत्यारोपांची राळ उडाली होती। तरी विधानसभेच्या निकालात मात्र वेगळं चित्र समोर आलं। मुस्लिम बहुल मतदारसंघात महायुतीला मोठं यश मिळाल्याचं उघड झालंय। राज्यात ज्या विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या 20% अधिक आहे असे एकूण 38 मतदारसंघ आहेत। यातील तब्बल 23 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झालेत, तर 14 जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांची सरशी आहे। केवळ एका जागेवर म्हणजे मालेगाव मध्यमध्ये एमआयएमचा आमदार निवडून आलाय। विशेष म्हणजे महायुतीनं ज्या 23 जागा जिंकल्या आहेत त्यात 15च्या आसपास भाजपच्या आहेत। महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजना आणि इतर योजनांचा मुस्लिमांनाही मोठा फायदा झाला। यातूनच लोकसभेत महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेली मुस्लिम मतं विधानसभेत मोठ्या संख्येने महायुतीकडे वळल्याचं बघायला मिळालं। लाड़की बहन का हमको बहुत लेडीज लोगों को फ़ायदा हुआ इससे, और हम चाहते कि ऐसी योजना बनी रहे, इसलिए हम दुआ करते हैं अल्लाह से। आप बहुत अच्छी योजना करे हैं और लाड़की बहन का जो भी आपने किया है वो बहुत तरक्की हो गई है। आपको अल्लाह ताला आगे और तरक्की करे और सबके लिए आप मदद करते रहे। आपको अल्लाह ताला तरक्की दे और सबके सर पे सलामत रखे। मनमाड मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील मुस्लिम लाडक्या बहिणींनी देखील महायुतीला भरभरून साथ दिली। लाडकी बहीण योजना, एसटीत मिळालेली 50% सूट आणि इतर सरकारी योजनांमुळे महायुतीला साथ दिली असं मुस्लिम महिला उघडपणे सांगतायत। युति सेना को मतदान की मैंने। क्यों? क्योंकि उनका काम बहुत बढ़िया है, इसीलिए। क्योंकि उन्होंने लाड़की बहन की योजना भी पास किया है, हमको पैसे भी मिले 7,500 रुपये, और यहाँ पे जो बहुत से मतलब ऐसा काम हुआ है जो किसी ने नहीं किया, जो अपने युति सेना ने किया है। महायुति को हमने वोट दिए, हमारे घर में 9 वोट था। क्यों महायुति को क्यों वोट दिया आपने? उन्होंने अच्छा काम करे, रोड बनवाए और बस का टिकट आधा भाड़ा कराए। उन्होंने अच्छा काम करा रहे। अब हम यही चाहते हैं, हाँ, लाड़की बहन के भी पैसे मिले, और हम यही चाहते हैं कि बच्चे के भविष्य के बारे में भी अच्छा सोचने होना सरकार को। यापुढे जाऊन महायुती सरकारने मुस्लिम समाजाकडे लक्ष द्यावं, मग आम्हीही त्यांच्याकडे लक्ष देऊ अशी ग्वाही लाडक्या मुस्लिम बहीण सरकारला देत आहेत। हमको मतलब आगे मतलब हमारी ऐसी इच्छा है करके मुसलमान को अच्छे से लेके चले वो, और हम मतलब सबने उनको सपोर्ट किया, मुसलमानों ने भी, वो भी हम पर ध्यान रखे। हमारी मतलब जो भी है वो हमको भी लेकर चले, हम भी उनके साथ थे। बस की में हाफ 50-50 नहीं कि मतलब हाफ इसमें टिकट मिली, हमारे से अदा करे उन्होंने, और हमारे लिए सब मुस्लिम की तरफ से उन्होंने ध्यान दो, हम उन पर ध्यान देंगे, वो हमारे पे ध्यान दिए। मुस्लिम समाज हा भाजप शिवसेनेला मतदान करत नाही हे निवडणुकीत फोल ठरल्याचं दिसलं। एकीकडे मुस्लिमांना थेट महाविकास आघाडीला मतदान करण्याचे फतवे निघाले, जाहीर सभांमधून हिंदू मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न झाला, पण या सगळ्यावर सरकारच्या योजना वरचढ ठरल्या आणि कधी नव्हे ते मुस्लिम समाजातील लाडक्या बहिणींनी महायुतीला साथ दिली। मनमाडहून बब्बू शेख आणि ठाण्याहून अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि या सगळ्या घडामोडींदरम्यान एक अत्यंत मोठी बातमी समोर येते। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। सध्या दबाव तंत्र सुरू आहे, सध्या शक्ती प्रदर्शन सुरू आहे। मुख्यमंत्री पदावरनं
एकीकडे एकनाथ शिंदेंचे समर्थक त्यांच्या मुख्यमंत्री पदासाठी विविध ठिकाणी शक्ती प्रदर्शन करतायत, तर दुसरीकडे भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे मुख्यमंत्री भाजपचा व्हावा अशी त्यांच्याही कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे। याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। उदय जाधव सध्या आपल्या सोबत आहेत। उदय, काय नेमकं कळतंय या नवीन निर्णयाबद्दल, मोठ्या निर्णयाबद्दल? वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला जी माहिती दिलेली आहे त्यानुसार उद्याचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणातला अतिशय महत्त्वाचा आणि वेगवान राजकीय घडामोडींचा असणार आहे। उद्या सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे आपण एक पाहू शकतो की उद्या 26 नोव्हेंबर आहे आणि या दिवशी महाराष्ट्र राज्याची जी विद्यमान विधानसभा आहे ती विसर्जित होण्याचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमका काय निर्णय घेतात याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयाकडे शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, त्याचबरोबर शिवसैनिक यांचं देखील लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे उद्या सकाळचा जी वेळ आहे ती अत्यंत महत्त्वाची असणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमका काय निर्णय जाहीर करतात याकडे उद्या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद उदय, अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू। आणि नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा